विधानसभा निवडणुकीसाठी आज कोल्हापूर जिल्ह्यात अटीतटीनं मतदान झालं। जिल्ह्यातील सर्वच राजकीय नेत्यांनी सकाळच्या सत्रातच मतदानाचा हक्क बजावला। उमेदवार आणि राजकीय नेते यांनी मतदान केल्यानंतर आपापल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी सूचना केल्या। दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांनी महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेवर येईल असा दावा केलाय, तर काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी राज्यात महाविकास आघाडी जिंकून येईल असं सांगितलं। कुणाचं म्हणणं खरं ठरणार हे आता शनिवारी स्पष्ट होईल। कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांचं भवितव्य आज ईव्हीएम मध्ये बंद झालं। आज सकाळच्या सत्रातच जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला। खासदार धनंजय महाडिक यांनी आपल्या परिवारासमवेत सकाळी 8 वाजता मार्केट यार्डजवळच्या केंद्रावर येऊन मतदान केलं। त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार अस्तित्वात येईल असा विश्वास व्यक्त केला। पहिल्या 2.5 वर्षामध्ये आपण पाहिलं एक स्थगितीचं सरकार प्रसिद्ध होतं। घोटाळेबाज, भ्रष्टाचार, उद्योगपतींना त्रास देणारं आणि घरातून मुख्यमंत्री महोदय सरकार चालवत होते असं एक सरकार जनतेनं पाहिलं। आणि नंतरच्या अलीकडच्या या कालावधीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महायुतीनं जे सरकार तिचं काम करत राहिलेलं आहे। आपण पाहिलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फार मोठ्या प्रमाणात राज्यात झालेली आहे। एफडीआय देशामध्ये सगळ्यात जास्त महाराष्ट्रात आणण्याचं काम आमच्या महायुती सरकारनं केलेलं आहे। आणि त्याचबरोबर लोककल्याणकारी योजनाचा एक धूमधडाका, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, शेतकऱ्यांसाठी 3700 पर्यंतचे वीज बिल माफ, शेतकऱ्यांसाठी 6000 रुपये खात्यावर देणं, मुलींना मोफत शिक्षण, अशा अनेक योजना वैयक्तिक लाभाच्या दिल्यामुळे अतिशय सरकार हे लोकप्रिय झालेलं आहे। आणि म्हणून या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात लोक बाहेर पडतायत, पुन्हा एकदा महायुतीच्या सरकारला पाठबळ देत आहेत आणि मला विश्वास आहे 23 तारखेला राज्यामध्ये महायुतीचं सरकार बनेल। दरम्यान आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक, माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी शिरोली इथं मतदानाचा हक्क बजावला, तर कोल्हापूर उत्तरचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी पत्नी वैशाली क्षीरसागर यांच्या समवेत महापालिकेच्या इमारतीमध्ये येऊन मतदानाचा हक्क बजावला। महायुतीनं राज्यात अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या आहेत। राज्यातील लाडक्या बहिणीच विजयापर्यंत पोहोचवतील आणि महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेवर येईल। तसंच जिल्ह्यातील 10 पैकी 10 जागा महायुतीलाच मिळतील असा विश्वास क्षीरसागर यांनी व्यक्त केला। संपूर्ण राज्यामध्ये सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील यांच्या बाबतीमध्ये एक मोठी उत्साहाची लाट आहे। कोल्हापूर शहरामध्ये देखील आणि जिल्ह्यामध्ये देखील युतीच्या 10 पैकी 10 जागा निवडून येतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून सरकारनं समाजातील प्रत्येक स्तरातील व्यक्तीला या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीची निवडणूक पार करून निघतील। खासदार शाहू महाराज यांनी न्यू पॅलेस जवळील महापालिकेच्या शाळेतील केंद्रात मतदानाचा हक्क बजावला। या निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडणार असल्याची प्रतिक्रिया खासदार शाहू महाराज यांनी व्यक्त केली। महाविकास आघाडीला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चांगलं यश मिळणार यात काही प्रश्न नाही आहे आणि ते मिळणारच आहे। राज्यामध्ये कशा पद्धतीचं सरकार येईल असं वाटतं? राज्यामध्ये निश्चितच महाविकास आघाडीचं सरकार येईल। काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांनी शिवाजी पार्कमधील विक्रम हायस्कूलमध्ये मतदानाचा हक्क बजावला। झुंडशाहीच्या कारभाराला कोल्हापूरची जनता कंटाळली आहे, त्यामुळे एक सामान्य कार्यकर्त्याला कोल्हापूर उत्तरची जनता विजयी करेल असा दावा राजेश लाटकर यांनी केला।